ॲप आधारित टॅक्सी सेवांसाठी आता नवं धोरण असणार आहे। फेरी रद्द करणाऱ्या चालकांना 100 रुपये दंड भरावा लागेल। राज्य सरकारनं ॲप आधारित प्रवासी सेवांसाठी नवीन धोरण लागू करत फेरी विनाकारण रद्द करणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा उगारलाय। मंगळवारपासून अंमलबजावणी सुरू झालेल्या या धोरणानुसार चालकानं जर फेरी रद्द केली तर त्याला एकूण भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये दंड भरावा लागेल। तसंच प्रवाशानंही कारण न देता फेरी रद्द केल्यास त्याला 5% किंवा 50 रुपये दंड आकारला जाईल। त्यामुळे आता फेरी रद्द करणाऱ्या चालकांना 100 रुपये दंड हा भरावा लागणार आहे। ॲप आधारित टॅक्सी सेवांसाठी हे नवं धोरण अंमलात आणलंय। फेरी रद्द करणाऱ्या चालकांना 100 रुपये दंड भरावा लागणार आहे। राज्य सरकारनं ॲप आधारित प्रवासी सेवांसाठी हे नवीन धोरण लागू केलेलं आहे। तर फेरी विनाकारण रद्द करणाऱ्या चालकांवर आता प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, आता ॲप आधारित चालकांसाठी हा महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाचं धोरण पाहायला मिळतंय, मात्र या टॅक्सी ॲपवाल्यांकडून कशा पद्धतीने आता प्रतिक्रिया देण्यात येते? अंकिता, राज्यात ऍप आधारित ज्या टॅक्सी सेवा आहेत त्यांच्यासाठी एक नवे धोरण लागू करण्यात आणि येत्या मंगळवारपासून त्याच्यावरती अंमलबजावणी होणार आहे। फेरी रद्द करणाऱ्या चालकांना ते 100 रुपयाची दंडाची तरतूद आहे ती केली जाणार आहे। राज्य सरकारने ऍप आधारित जी प्रवासी सेवा आहे त्याच्या नवीन समयोचित धोरण लागू करत फेरी विनाकारण रद्द करणाऱ्या म्हणजे जे भाडं नाकारलं जात आहे त्यांना जे आहे ते या चालकांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे आणि मंगळवारपासून जी आहे ती याच्यावर जी आहे ती कारवाई केली जाणार आहे। चालकाने फेरी रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये दंड भरावा लागणार आहे। तसेच प्रवाशाने कारण न देता फेरी रद्द केल्यास त्याला 5% किंवा 50 रुपये दंड हा आकारला जाणार आहे। या धोरणात महिला सुरक्षेवर जो विशेष भर देत कार पुलिंगसाठी महिला चालकांना पर्याय ठेवण्यात आला आहे। तर वाहनासाठी जीपीएस आणि आपत्कालीन संपर्क विमा चालक प्रशिक्षण यासारख्या अटीही बंधनकारक करण्यात आले आहेत। महेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।